नमस्कार. महाटेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या भावी शिक्षकांसाठी आज आपण मराठी व्याकरणातला एक खूप महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. तो म्हणजे आपली वर्णमाला आणि अनुस्वाराचे नियम. हे दोन्ही विषय परीक्षेसाठी इतके महत्त्वाचे आहेत ना की यावर तुमचा स्कोर अवलंबून असतो. चला तर मग सुरुवात करूया. हो, ॲडमिन मराठी वर्गातर्फे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे. महाटेट परीक्षेची तयारी एकदम सोपी आणि इंटरेस्टिंग बनवायची. चला, व्याकरणाचा पाया इतका पक्का करूया की आत्मविश्वास आपोआप वाढेल. आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत त्याचीही एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी वर्णमाला म्हणजे काय हा आपला पाया पक्का करू. मग आपण स्वरांच्या आणि व्यंजनांच्या जगात शिरू. त्यानंतर वर्णांची उच्चारस्थानं कोणती आणि अनुस्वाराचे नियम काय आहेत हे सोप्या भाषेत समजून घेऊ. आणि हो, शेवटी सगळं एकदा आठवून त्यावर सरावही करू. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात करूया, वर्णमाला. अहो, कोणत्याही भाषेची इमारत तिच्या वर्णमालेच्या पायावरच तर उभी असते, बरोबर ना? तर मग हा वर्ण म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या तोंडावाटे जे मूळ आवाज म्हणजे बेसिक साऊंड्स बाहेर पडतात ना, त्यांनाच वर्ण म्हणतात. हेच आवाज आपल्या भाषेचं मूळ रूप आहेत. अरे वा, इथे बघा, आपल्या मराठी वर्णमालेची रचना किती छान दाखवली आहे. यात आहेत एकूण 14 स्वर, 2 स्वराधी म्हणजे आणि अहा, तब्बल 34 व्यंजनं आणि क्ष व ज्ञ ही 2 विशेष संयुक्त व्यंजनं. हे आकडे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवायलाच हवं. आणि या सगळ्यांची बेरीज केली तर आकडा मिळतो 52. हो, आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. हा आकडा थेट परीक्षेत विचारला जाऊ शकतो, म्हणून डोक्यात एकदम फिट करून ठेवा. 14, 2, 34 आणि 2 झाले की नाही 52? ओके, आता आपण वर्णमालेतील पहिल्या आणि सगळ्यात गोड घटकाकडे वळूया. तो म्हणजे स्वरांचं जग. स्वर म्हणजे असे वर्ण ज्यांना उच्चारण्यासाठी दुसऱ्या कुणाच्याही मदतीची गरज लागत नाही. ते एकदम स्वतंत्र आहेत. आपण जेव्हा स्वर म्हणतो तेव्हा तोंडातून हवा कुठेही न अडखळता बाहेर येते. आपल्याकडे एकूण 14 स्वर आहेत. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, ॲ आणि ऑ हे 2 स्वर इंग्रजीच्या प्रभावामुळे 2009 साली आपल्या वर्णमालेत अधिकृतरित्या आले. आता स्वरांचे प्रकार बघूया. ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो ते झाले ऱ्हस्व स्वर, जसे की अ, इ, उ. ज्यांना थोडा जास्त वेळ लागतो ते झाले दीर्घ स्वर, जसे आ, इ, उ. 2 स्वर मिळून तयार होतात ते संयुक्त स्वर, म्हणजे ए, ऐ, ओ, औ. आणि इंग्रजीतून आलेले आपले नवीन पाहुणे म्हणजे ॲ आणि ऑ, जे आपण बॅट किंवा बॉल म्हणताना वापरतो. आता इथे बघा, ही तर कमालच आहे. फक्त एका ह्रस्व आणि दीर्घ स्वरामुळे शब्दाचा अर्थ कसा पूर्णपणे बदलून जातो. दिन म्हणजे दिवस, पण वेलांटी दीर्घ केली की दीन म्हणजे गरीब. तसंच पाणी म्हणजे हात, पण पाणी म्हणजे जर. उच्चारातला हा एवढासा फरक अर्थामध्ये जमीन आसमानाचं अंतर आणतो. म्हणूनच शुद्धलेखन इतकं महत्वाचं आहे. अच्छा, मग आपल्याला असे ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरामुळे अर्थ बदलणारे आणखी काही शब्द आठवतात का? उदाहरणार्थ, शिर म्हणजे डोकं आणि शीर म्हणजे रक्तवाहिनी. विचार करा आणि खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा, म्हणजे इतरांनाही नवीन शब्द शिकायला मिळतील. चला, स्वरांचा गोडवा अनुभवल्यावर आता आपण वर्णमालेच्या दुसऱ्या मोठ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे व्यंजनांकडे वळूया. व्यंजन म्हणजे काय तर ते स्वरांच्या अगदी विरुद्ध आहेत. त्यांचा उच्चार स्वतःहून पूर्ण होऊच शकत नाही. तो पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वरांची मदत घ्यावी लागते. बघा ना, क असा पाय मोडलेला वर्ण अपूर्ण आहे, पण त्यात अ हा स्वर मिसळला की क हे पूर्ण अक्षर तयार होतं. म्हणूनच व्यंजनांना परवर्ण असंही एक नाव आहे. हे बघा, ही आहे व्यंजनांची रचना. क पासून ते म पर्यंत ही जी 25 व्यंजनं आहेत ना, त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. का? कारण यांचा उच्चार करताना आपली जीभ, ओठ किंवा कंठ अशा तोंडातील भागांना कुठेतरी स्पर्श करतात. यांची 5 गटांमध्ये विभागणी केली आहे: क, च, ट, त आणि प वर्ग. व्यंजनांचं हे वर्गीकरण समजून घेणं टेट परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वर्गातली पहिली 2 व्यंजनं
कठोर असतात, तर नंतरची 2 मृदू. आणि प्रत्येक वर्गातलं शेवटचं व्यंजन नाकातून उच्चारलं जातं, म्हणून ते अनुनासिक. य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत. श, श, स म्हणताना तोंडात उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. आणि ज्या वर्णांच्या उच्चारात ह या महाप्राणाचा अंश असतो त्यांना महाप्राण म्हणतात, जसं की ख म्हणताना क आणि ह एकत्र येतात. आता आपण एका अशा टॉपिकवर आलो आहोत ज्यावर परीक्षेत प्रश्न असतोच असतो, तो म्हणजे वर्णांची उच्चारस्थानं. म्हणजे कुठला आवाज तोंडाच्या नेमक्या कुठल्या भागातून येतो. या चित्रामध्ये बघा, आपल्या तोंडातले वेगवेगळे भाग दाखवले आहेत. आपला कंठ म्हणजे घसा, टाळू, मूर्धा म्हणजे टाळूचा पुढचा भाग, दात आणि ओठ. हीच आहेत ती मुख्य ठिकाणं जिथून वेगवेगळ्या वर्णांचे आवाज तयार होतात. तर मुद्दा असा आहे की प्रत्येक वर्गाचं एक ठरलेलं उच्चारस्थान आहे. क वर्गातले सगळे वर्ण कंठातून येतात, म्हणून ते झाले कंठ्य. च वर्गातले वर्ण टाळूला जीभ लावून उच्चारले जातात, म्हणून ते झाले तालव्य. त्याचप्रमाणे ट वर्ग मूर्धन्य, त वर्ग दंत्य आणि प वर्ग ओठांनी उच्चारला जातो, म्हणून ओष्ठ्य. हा तक्ता नीट लक्षात ठेवा, खूप उपयोगी पडेल. चला, आता मराठी व्याकरणातल्या अशा एका भागाकडे जाऊया जिथे अनेकांची गाडी हमखास अडकते. तो म्हणजे अनुस्वाराचे नियम. शुद्ध लेखनासाठी हे नियम समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण काळजी करू नका, आपण हे नियम एकदम सोपे करून समजून घेऊया. पहिला नियम, जिथे नाकातून स्पष्ट उच्चार होतो तिथे अनुस्वार द्यायचा, जसं की चिंच, गंगा. दुसरा, संस्कृतमधून आलेल्या शब्दांसाठी कधीकधी अनुस्वाराऐवजी त्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिक वापरतात, जसं पंकजला पंकज असंही लिहिता येतं. तिसरा आणि सोपा नियम, य, र, ल, व, श, श, स, ह यांच्या आधी नेहमी डोक्यावर टिंब म्हणजे शीर्षबिंदूच द्यायचा. आणि चौथा, नामांच्या अनेकवचनी रूपावर प्रत्यय लावताना अनुस्वार येतो, जसं की मुलांना, घरांवर. अरे देवा, म्हणजे फक्त एका अनुस्वाराने अर्थाचा केवढा मोठा फरक पडू शकतो. बघा, वेदांत अनुस्वारासह म्हणजे वेदांमध्ये, पण वेदांत म्हणजे तत्वज्ञान. देहांत अनुस्वारासह म्हणजे शरीरात, पण देहांत म्हणजे मृत्यू. एका छोट्याशा टिंबामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, नाही का? तर कसा वाटला हा प्रवास? आपण वर्णमालेच्या मुळापासून सुरुवात केली आणि अनुस्वाराच्या नियमांपर्यंत आलो. आता जे काही शिकलो ते पटकन एकदा आठवूया, म्हणजे सगळं डोक्यात पक्क बसेल. ओके, तर लक्षात काय ठेवायचंय? सगळ्यात महत्त्वाचं, आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. दुसरं, स्वरांच्या ह्रस्वदीर्घ उच्चारामुळे शब्दांचा अर्थ बदलतात. तिसरं, व्यंजनांचे कठोर, मृदू, महाप्राण हे प्रकार आणि त्यांची उच्चारस्थानं लक्षात ठेवायची. आणि चौथं म्हणजे शुद्ध लेखनासाठी अनुस्वाराचे नियम अचूकपणे पाळायचे. आणि हो, तुमचा अभ्यास आणखी पक्का व्हावा यासाठी या संपूर्ण विषयाच्या नोट्स PDF स्वरूपात आम्ही तयार केल्या आहेत. सोबतच सरावासाठी एक खास क्विज सुद्धा आहे. या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती नक्की तपासा आणि भरपूर सराव करा. आजचा हा विषय आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हो, जाता जाता एक प्रश्न, पुढच्या वेळी मराठी व्याकरणातला असाच कोणता अवघड वाटणारा विषय सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो. भेटूया लवकरच पुढच्या भागात.